जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 255. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभू श्रीरामांच्या चरणी चित्तलय होण्यासाठी जी संपत्ती अर्जित करायची असते, ती संपत्ती अर्जित करण्यासाठी आम्हाला मनुष्यदेह मिळालेला असतो. मनुष्यदेह दिलेला असतो कृपा करून. मनुष्यदेह मिळालाय म्हणजेच पुण्य आणि पाप समसमान झालं म्हणून मनुष्यदेह मिळाला असं संत सांगतात. आणि ज्या वेळेला हा देह मिळाल्यानंतर या देहाचं उद्दिष्ट गुरुकृपेनं ज्याला कळतं आणि तदनुसार तो आचरण करायला सुरुवात करतो, त्या वेळेला मात्र पुण्य वाढत जाऊन पाप कमी होऊ लागतं. पुण्याचं पारडं वरचढ होतं. आणि जर तो तिथंच थांबला तर स्वर्गलोकी जातो. आणि जर सद्गुरु कृपेनं खरा परमार्थ काय आहे हे अंतर्मुख होऊन त्यानं शोधलं, बघितलं, तर मात्र तो ह्या दोन्ही पापपुण्याच्या पलीकडे जाऊन सद्गुरु चरणाशी अखंड स्थित होतो. हे स्थैर्य ज्याला लाभलं त्याचा चित्तलय प्रभुचरणी झाला असं संत सांगतात. पण हे होण्यासाठी या स्थैर्याच्या विरुद्ध जे घडेल त्याला तोंड देण्याची, त्यावर मात करण्याची गुरुकृपेनं आणि अखंड स्मरणात राहून प्रत्येक विपरीत गोष्ट मला कशी सहाय्यभूत होऊ शकते परमार्थासाठी, हा बोध गुरुकृपेनं ग्रहण करणं आणि तदनुसार साधनेमध्ये विघ्न न येऊ देणं, मनाचं विघ्न न येऊ देणं, हे जो करतो त्याला चित्तलयासाठी सहाय्य मिळतं सद्गुरूंचं. पण हे करणं खरोखर फार अवघड आहे. कलियुग हे असं युग आहे की माया कोणत्या रूपामध्ये आपल्यासमोर उभी ठाकेल, मग ती प्रापंचिक मित्र शत्रू यांच्या रूपामध्ये उभी ठाकेल की पारमार्थिक मित्र शत्रू यांच्या रूपामध्ये उभी ठाकेल हे सांगता येत नाही. हे व्यक्तीबद्दल नव्हे, कोणताही प्रसंग, वस्तू अगदी आमचं मन डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी पुढे उभी ठाकणारी कोणतीही गोष्ट ही आपण मात करावी, करतोय की नाही ही बघण्यासाठी जणू भगवंतांनी आपल्यासमोर आणलेली असते. कारण भगवंतांचीच माया असली तरी ही अपरा माया जी आहे, जीवभूत खालची जी प्रकृती आहे, ती आमच्या साधनेच्या, खरं तर साधनेच्या आड येते म्हणण्यापेक्षा तीच एक प्रकारे विपरीत होऊन आमच्या मनाचं रूप घेते आणि आमचं मन त्या साधनेच्या आड येतं. आणि अशा वेळेला गुरुबोध ही ती तलवार असते असं संत सांगतात, ज्यानं ती माया छाटून टाकावी लागते आणि पुन्हा गुरुपदिष्ट मार्गावर चालावं लागतं, चालायला सुरुवात करावी लागते. त्यामुळे इथे आज मानसमध्ये आपण बघितलं काल आधीच्या भागामध्ये की रामचंद्रांनी हाक दिल्यानंतर वानरसुद्धा रावणावर धावून गेले. आणि रावणसुद्धा ज्या वेळेला ते सतकडून आलेल्या गोष्टी असतात, भगवंतांकडून आलेल्या गोष्टी असतात, त्यावेळी त्याचा दुराचारी व्यक्तीला त्याचं भय वाटतंच. तसं ते रावणाला सुद्धा भय वाटलं. पण जसं आपण म्हटलं की मायेचा विस्तार हा असा अलौकिक आहे, कारण ती मूळ भगवंतांचीच शक्ती असल्यामुळे रावणाला जेव्हा ती माया वश झाली आहे त्याला मिळालेल्या वरदानामुळे, तेव्हा हा रावण माया करू लागला असं वानरांची सेना बघून, असं तुलसीदासांनी आपल्याला सांगितलं. काय माया केली रावणाने ह्याचं वर्णन आज तुलसीदास सुरुवातीला करतायत.
यामधून आपण हे लक्षात घेतलं, विविध प्रकारची माया असा उल्लेख केला आहे. ह्याचा अर्थ माया कोणत्याही रूपामध्ये आपल्यासमोर येऊन उभी ठाकते आणि ती माया आहे हे अगोदर लक्षात येणं म्हणजे तो नित्यानित्य वस्तू विवेक जो सांगितलाय साधन चतुष्टयामध्ये तो अंगी बाणणं आहे. त्यामुळे मायेला माया रूपानं ओळखणं हेच खरं साधकावस्थेच्या सुरुवातीच्या पायरीमध्ये फार महत्त्वाचं ठरतं. आमचे महाराज जे म्हणतात की परमार्थ म्हणजे अखंड सावधानता. ती सावधानता म्हणजेच या मायेला ओळखून तिच्यापासून स्वतःला वाचवणं आहे, स्वतःच्या साधनाला वाचवणं आहे, स्वतःच्या मनाला वाचवणं आहे. त्यासाठी आज तुलसीदास काय सांगतायत बघूया. म्हणाले, अंतर्धान भयवोचन एका, पुनि प्रगटे खल रूप अनेका. रघुपति कटक भालु कपि जेते, जहतः प्रगट दसानन तेते. देखे कपिध अमित दस सीसा, जहतः भजे भालु अरु कीसा. भागे बानर धरहि न धीरा, त्राहि त्राहि लक्ष्मण रघुबीरा. दहदिसि धावहि कोटिन रावण, गर्जहि घोर कठोर भयावन. डरे सकल सुर चले पराई, जय कै आस तजहु अब भाई. सब सुर जीते एक दस कंधर, अब बहु भये तकहु गिरि कंदर. रहे बिरंचि शंभु मुनि ज्ञानी, जिन जिन प्रभु महिमा कछु जानी. म्हणतायत की क्षणभर रावण अदृश्य झाला आणि विविध रूप प्रकट करू लागला. म्हणजे रघुनाथांच्या सेनेमध्ये जितके वानर आणि अस्वल होती तितके त्या संख्येनं रावण सगळीकडे दिसू लागले, प्रकट झाले. आणि अशा रीतीनं वानरांनी हे असंख्य रावण बघितले तेव्हा अस्वल आणि वानरं जिकडं तिकडं पळू लागली. हे दृश्य सुद्धा किती भयानक वाटतं मनःपटलावर आल्यानंतर. 10 दशानन असलेला असा हा रावण जर युद्धभूमीवर जिकडे तिकडे तोच दिसू लागला तर काय अवस्था होईल, नाही का? त्यामुळे वानरांचा धीर खचला. हे लक्ष्मणा, हे रघुनाथा, आम्हाला वाचवा असं म्हणत ही वानरं पळत सुटली. 10 दिशांहून कोट्यवधी रावण धावत येत होते, भयंकर गर्जना करत होते आणि हे बघून देवसुद्धा घाबरलेत. आता जयाची आशा सोडून द्या, विजय आता शक्य नाही असं म्हणू लागलेत देव. कसं असतं पहा. म्हणूनच राम हे विश्वासमे म्हटलं कबीरांनी. का? जोवर विश्वास नाही तोवर लहान संकट असो किंवा मोठं संकट असो, मोठ्या संकटाच्या वेळेला तर ह्या विश्वासाचं भानच राहत नाही आम्हाला. लहान संकटातही राहत नाही खरं, पण ज्या वेळेला असं काही संकट आयुष्यामध्ये येतं की आता करायचं काय हे कळेनासं होतं, त्या वेळेला खरं त्या विश्वासाची आत्यंतिक गरज त्या जीवाला असते. पण जर त्या वेळेला तो विश्वास डळमळला तर जीव तर भयभीत होतोच, पण त्याचा पुढचा पारमार्थिक मार्ग थोडा कुंठित होतो, खंडित होतो. पण हे फार अवघड आहे. हे आम्हाला दर दिवशीच्या आमच्या लहान मोठ्या समस्यांमधून जाणवत असतं. अगदी छोट्या छोट्या कारणानं आम्ही व्यग्र होत असतो आणि इथे तर कोट्यवधी रावण आपण फक्त विचार केला तरी सुद्धा थरकाप उडेल असं ते चित्र दिसतं. ते बघून देवांना सुद्धा प्रभूंच्या बलावरचा विश्वास डळमळलाय पहा.
मग आमचा काय पाड असं वाटतं ना. म्हणूनच संत सद्गुरू आमचे सर्व देवांपेक्षा सुद्धा वरचे आहेत. कित्येक पटीनं, किंबहुना त्रिदेवांपेक्षा सुद्धा वरचं स्थान आहे त्यांचं. कारण काय? एकच, त्यांचा विश्वास कधी डळमळला नाही, कारण ते स्वतः विश्वास रूप बनलेत. त्यामुळे इथे म्हणतायत, केवढं शिकण्यासारखं आहे पहा, की देवसुद्धा म्हणतायत आता विजयाची आशा सोडून द्या. कारण म्हणतायत पुढे मनामध्ये की एका रावणानं सर्व देवांना जिंकून घेतलं होतं, आता तर हे इतके असंख्य रावण झालेत. त्यामुळे पर्वतांचा आश्रय घेऊन लपून राहा असं म्हणू लागले. पण कोण निर्भय राहिलं पहा बरं. ब्रह्मदेव, शंभू महादेव आमचे आणि ज्ञानी मुनी हे निर्भय राहिले, कारण त्यांना प्रभू महिमा माहीत होता. जिन्ह जिन्ह प्रभू महिमा कछु जानी म्हटलंय आमच्या तुलसीदासांनी. कछु जानी म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे पहा. हे खरंच संत महात्मे असं लिहितात, त्यामध्ये इतका खोल गर्भितार्थ असतो की प्रभूंचा महिमा पूर्णपणे जाणू शकतच नाही कुणी. त्यामुळे कछु जानी म्हटले. थोडा महिमा का होईना प्रभूंचा जाणला होता. कुणी शंभू महादेव, ब्रह्मदेव आणि ज्ञानी मुनींचं नाव घेतलंय. मग आमचा काय पाड लागावा. आणि आम्ही म्हणतो आम्हाला भगवंताला जाणायचंय. शक्य आहे का? त्यामुळे भगवंताला मानणं हेच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय जाणणं, किंबहुना जाणण्याचा विचारच निघून जावा मनातून. फक्त मानावं आणि त्यांच्या चरणाशी राहावं. याच्या पलीकडे खरं तर परमार्थात काही करायचंच नसतं भक्तिमार्गामध्ये. पण तेच साधणं महाकर्म कठीण असतं, जोवर आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांच्या सामर्थ्याचा, खरं तर त्यांच्या प्रेमाचा बोध होत नाही. असो तर त्यामुळे हे काहीच निर्भय राहिले, बाकी सर्व पर्वतांच्या आश्रयानं लपून राहावं असा विचार आला त्यांच्या मनात रावणात असंख्य रावण बघून. जाना प्रताप ते रहे निर्भय, कपिधरि पुमाने फुरे, चले बिचली मरकट भालु, सकल कृपाल पाहि भयातुरे. हनुमंत अंगद नील नल अति बल लर तरन बाकुरे, मर्दहि दसानन कोटि कोटिन, कपट भूभट अंकुरे. म्हणतात पुन्हा तुलसीदास की प्रभू प्रताप जाणणारे तेवढे निर्भयपणे तिथं थांबून राहिले. वानरांना सुद्धा, अनेक वानरांना पुष्कळसे ते रावण खरेच वाटले. त्यामुळे ते बेचैन होऊन वानर आणि अस्वल हे कृपाळू रक्षण करा अशा पुकारा करत होते, धावा करत होते प्रभूंचा आणि व्याकुळ होऊन पडत होते. अत्यंत बलवान योद्धे जे आहेत आमचे हनुमंत, अंगद, नल, नील हे मात्र लढत होते आणि मायारूपी भूमीमधून अंकुरित झाल्याप्रमाणे हे जे रावण दिसत होते कोट्यवधी युद्ध करणारे, त्यांना मारत होते. आणि जेव्हा प्रभूंनी बघितलं, सुरबानर देखे बिकल, हस्यो कोसलाधीस, सजिसा रंग एक सर, हते सकल दस सीस. प्रभु छन महु माया सब काटी, जिमिर बि उए जाहि तम फाटी. रावणु एको देखि सुर हर्षे, फिरे सुमन बहु प्रभु पर बरषे. भुज उठाई रघुपति कपि फेरे, फिरे एक एकन तब टेरे. प्रभु बलु पाई भालु कपि धाये, तरल तमकि संजुग महि आए. स्तुति करत देवतनि देखे, भयउ एक मैं इनके लेखे. सठहु सदा तुम मोर मरायल, अस कही कोपि गगन पर धायल.
हाहाकार करत सुर भागे, खलहु जाहु कह मोरे आगे। देखी बिकल सुर अंगद धायो, कूदी चरण गही भूमि गिरायो। गही भूमि पार्यो लात मार्यो, बाली सुत प्रभु पही गयो। संभारी उठी दस कंठ घोर, कठोर रव गर्जत भयो। करी दाप चाप चढ़ाई दस, संधानी सर बहु बरशई। किए सकल भट घायल भयाकुल, देखी निज बल हर्षई। तब रघुपति रावण के शीस भुजा सर चाप, काटे बहुत बढ़े पुनि जिमि तीरथ कर पाप। सिर भुज बाढ़ी देखी रिपु केरी, भालु कपिधरि सभई घनेरी। मरतन मूढ़ कटे हूँ भुज सीसा, धाये कोपि भालु भटकीसा। बाली तनय मारुति नल नीला, बानर राज दुबिद बलशीला। बिटप महीधर करहि प्रहारा, सोई गिरि तरु गही कपिन सो मारा। एक नखनि रिपु बपुष बिदारी, भागी चलहि एक लातन मारी। तब नल नील सिरनि चढ़ि गयऊ, नखनि नीलार बिदारत भयऊ। रुधिर देखी विषाद उर भारी, तिन्हि धरन कहूँ भुजा पसारी। गहे न जाहि करनि पर फिरहि, जुग जुग मधुप कमल बन चरहि। कोपि कूदी द्वौ धरसि बहोरी, महिपटकत भजे भुजा मरोरी। पुनि सको पदस धनु कर लीधे, सरन्हि मारी घायल कपि कीन्हे। हनुमदादि मूर्छित करि बुंदर, पाई प्रदोष हर्ष दस कंधर। मूर्छित देखि सकल कपि बीरा, जामवंत धायउ रणधीरा। संग भालु भूधर तरुधारी, मारन लगे पचारी पचारी। भयभु क्रुद्ध रावण बलवाना, गही पद मही पटकई भटनाना। देखी भालुपति निज दल घाता, कोपि माझ उर मारे सिलाता। उरलात घात प्रचंड लागत, बिकल रथ ते मही परा। गही भालु बीसहु कर मनहु, कमलनि बसे निसि मधुकरा। मूर्छित बिलोकी बहोरी पदहति, भालुपति प्रभु पही गयो। निसिजा निस्यंदन घाली तेहि तब, सूत जतनु करत भयो। मूर्छा बिगत भालु कपि सब आये प्रभु पास, निसिचर सकल रावण ही घेरी रहे अति त्रास। सर्व देव आणि वानर व्याकुळ झाले येथे बघून. हस्यो कोसलाधीशा, हसले कोसलपती श्रीराम रावणाच्या मायेवर बरं का. आणि आपलं शार्ंग धनुष्य त्यावर बाण चढवला आणि सर्व मायावी रावणांना एका बाणामध्ये मारून टाकलं. क्षणभरात सर्व माया नष्ट केली प्रभूंनी. कसं तर तुलसीदास रूपक देत आहेत की सूर्य उगवतात जसा अंधकार कितीही भयंकर गडद अंधार असला तरी तो नाहीसा होतो ना, तसा प्रभूंच्या त्या बाणानं एका बाणामध्ये सर्व माया नाहीशी झाली.
आता एकच रावण उरलेला बघून सुरहर्षे, देवांना आनंद झाला आणि प्रभूंवर त्यांनी फुलांचा वर्षाव केला. रघुनाथांनी हात वर करून सर्व वानरांना बोलवून घेतलं परत. तेव्हा एकमेकांना हाका मारत ते परत आले. प्रभूंचं बळ मिळाल्यानं पुन्हा अस्वलर आणि वानरं धावून गेली, पुन्हा रणभूमीवर आले आणि श्रीरामांची स्तुती आता देव करतायत. हे बघून रावण विचार करतोय की या देवांना वाटतंय मी आता एकटा राहिलोय, पण यांना माहीत नाही की मी एकटाच पुरेसा आहे. आणि त्यामुळे हा विचार करून रावण म्हणतोय, अरे मूर्खांनो, तुम्ही नेहमीच माझा मार खात आलाय. देवांना म्हणतोय बरं का, निर्भत्सना करतोय. आणि असं म्हणून रागानं देवांवर धावून गेला आकाशामध्ये रावण. आणि देव घाबरलेले होतेच, त्यामुळे ते हाहाकार करत पळाले. आणि रावण म्हणतोय, अरे दुष्टांनो, माझ्यासमोरून तुम्ही कुठं जाणार? आणि जेव्हा देव व्याकुळ झालेत बघितलं, तेव्हा अंगद धावून गेलाय. काय बलशाली, काय धैर्य, काय धाडसी आहे पहा हा वालीपुत्र अंगद. देवांना वाचवण्यासाठी रावणावर धावून गेलाय अंगद. आणि रावणाचा पाय धरून त्याला ओढून जमिनीवर पाडलंय अंगदानं. काय ताकद असावी पहा त्याची. उगीच श्रीरामांनी दूत बनवून पाठवलं नव्हतं अंगदाला. आपण बघितला तो भाग, फार सुंदर आहे अंगदाचं चरित्र, त्याची भक्ती, त्याची स्वामीनिष्ठा खूप शिकण्यासारखं आहे. आणि इथे रावणाला पकडून जमिनीवर पाडून अंगद प्रभूंजवळ आलाय परत. रावण स्वतःला सावरत उठलाय आणि भयंकर कठोर आवाजात गर्जना करतोय आता. गर्वानं 10 धनुष्य सज्ज करून आणि त्यावर प्रत्येक धनुष्यावर बाण लावून तो वर्षाव करतोय आता बाणांचा. अनेक योद्धे घायाळ केलेत त्यानं, भयव्याकुळ केलेत. आणि निजबल हर्षे, स्वतःच्याच बळावर खुश झालाय रावण. तेव्हा रघुनाथांनी रावणाची सर्व शिरं, भुजा, बाण, धनुष्य सर्व काही मोडून टाकलं. पण प्रत्येक वेळी प्रभूंनी शिरं आणि भुजा तोडाव्यात, मोडाव्यात आणि परत त्या ठिकाणी पुन्हा त्या उगवाव्यात, परत वाढाव्यात, असं होऊ लागलं. कसं म्हणताय तुलसीदास, आपण मागच्या भागामध्ये सुद्धा तुलसीदासाने किती सुंदर रूपकं यासाठी योजली आपण बघितलं. इथे म्हणताय, जिमी तीर्थ कर पापा. एवढी मोठी, कसं सुचलं असेल तुलसीदासांना असं वाटतं नाही का? कारण काय रूपक आहे पहा, कसं वाढतंय ते, त्या भुजा आणि त्याचं शीश कसे वाढतायत. तर तीर्थक्षेत्री जाऊन केलेली पापं जी असतात ती कित्येक पटीनं वाढतात. म्हणजे तुम्ही तुमच्या घरात बसून केलेलं पाप 1 माप तुम्हाला पापाचं देत असेल, तर 1000 माप तुम्हाला तीर्थक्षेत्री तेच पाप केल्यानं मिळतं. त्यामुळे त्याप्रमाणे हे रावणाची शिरं वाढतायत, भुजा वाढतायत. म्हणजे एखादी गोष्ट सांगण्यासाठी त्याला जे रूपक वापरतात तुलसीदास किंवा सर्व संत जे आम्हाला उदाहरणं देतात, त्यामधून सुद्धा इतकं शिकण्यासारखं असतं. जरी आपण ते वेगळेपणानं बघितलं, किंबहुना वेगळेपणानंच बघावं, म्हणजे आम्हाला साधनामध्ये त्याचा उपयोग होतो. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आमच्या महाराजांनी खूप छान सांगितलं आहे की काशीला तुम्ही गेलात तर इकडे घाण आहे, तिकडे घाण आहे, गंगा किती अशुद्ध झाली आहे, हे बघितलं तर पूर्ण तुमची तीर्थयात्रा निष्फळ होऊन जाते. गंगेमध्ये स्नान शरीरशुद्धीसाठी नाही, मनशुद्धीसाठी करायचं असतं. हे जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत काशी क्षेत्री जाऊन किंवा कोणत्याही क्षेत्री जाऊन काही उपयोग होत नाही. किंबहुना जर अशी जल्पना, अशी बडबड आम्ही तीर्थक्षेत्री जाऊन केली तर ते जे पाप असतं तो एक प्रकारचा नामापराध घडतो. कारण भगवंताचं धाम आणि नाम हे एकरूप आहेत. खूप मोठी गोष्ट आहे ही समजून घेण्यासाठी. आपण मागेही बघितलंय, भगवंतांचं नाम, रूप, लीला, गुण, धाम आणि त्यांचे संतजन हे सगळे एकरूप आहेत. त्यामुळे यापैकी कुणाच्याही बद्दलचा अपराध हा नामापराधामध्ये गणला जातो. त्यामुळे हे फार सांभाळणं गरजेचं आहे, हे सांगताय तिथे तुलसीदास आम्हाला. तीर्थामध्ये जर पाप घडलं, आणि पाप म्हणजे काही मोठं कुकृत्यच घडायला पाहिजे असं नाही, आमच्या बोलण्यामधून, आमच्या विचारातूनही
एक भगवंतांनी चांगली सोय करून ठेवली आहे कलियुगासाठी, की मनाच्या पापाला शिक्षा देत नाहीत ते, असं सांगितलं जातं, सर्व संत सांगतात. तसं असतं तर आम्हाला दिवसात किती वेळा किती शिक्षा मिळाल्या असत्या काय माहिती, असं वाटतं. कारण मनामध्ये आमचे इतके विचार आणि विकल्प येत असतात, संतांना बघून, साधूंना बघून, अशा तीर्थक्षेत्रांना बघून. कारण आम्ही आमच्या लौकिक नजरेनं बघत असतो. जोपर्यंत ती दिव्य दृष्टी देत नाहीत भगवंत, पण त्यांनी ती देण्यासाठी, ती मिळावी यासाठी आम्ही निदान लौकिक दृष्टीनं बघणं तरी बंद केलं पाहिजे. त्यामुळे हे लक्षात आणून देण्यासाठी इथे तुलसीदास आम्हाला हे रूपक सांगतायत, की तीर्थक्षेत्री होणारं पाप जसं अनंत पटींनी वाढतं, तशी ती रावणाची शिरं आणि भुजा वाढत होत्या. आणि ते बघून अस्वल वानरं अजून क्रुद्ध झाली, की एवढं मारून सुद्धा हा मरत नाही असं म्हणून ते पुन्हा रागानं धावून गेले. अंगद, हनुमंत, नल, नील, सुग्रीव, द्विविध इत्यादी बलवान वानरसुद्धा वृक्ष, पर्वत यांचा मारा करू लागले. पण रावण इतका बलशाली आहे की तेच वृक्ष आणि पर्वत घेऊन पुन्हा त्यांच्यावर तो मारू लागला. कुणी रावणाला लाथा मारतंय, कुणी वानरं नखांनी त्याचं शरीर फाडतायत. तेव्हा नल, नील रावणाच्या डोक्यांवर चढलेत, बरं का, 10 मस्तकं आहेत त्याची, आणि नखांनी त्याचं ललाट, कपाळ फाडू लागले. आणि जेव्हा त्यानं ते आपलं रुधिर, रक्त बघितलं रावणाने, तेव्हा त्याला दुःख झालं. नलनीळला पकडण्यासाठी त्यांना हात पसरले, पण त्यांना पकडता येईना. ते त्याच्या हातावरच फिरत होते, जणू 2 भ्रमर कमलवनामध्ये फिरावेत तसे अगदी सहजतेनं हे नलनील फिरत होते. काय साथ मिळाली आहे ह्या सर्व वानरवीरांची प्रभू श्रीरामांना, यावरून लक्षात येईल. प्रत्येक वानरवीर मी प्रभूंची सेवा करतोय या उत्साहानं लढतोय पहा. त्याचंच बळ आहे, त्या सेवाभावाचंच बळ असतं. आणि त्यामुळे जेव्हा त्याला पकडायला जमेना रावणाला, तेव्हा रागानं उडी मारून त्यांनी दोघांना पकडलं. पण पृथ्वीवर त्यांना आपटणार आता, तेव्हाच त्याचे हात, रावणाचे हात मुरगाळून ते पळून गेले. पुन्हा रागानं रावणानं धनुष्य हातात घेऊन त्यांना घायाळ करायचा प्रयत्न करू लागला तो वानरांना. आणि खूप बलशाली होता, त्यामुळे हनुमंतादी वानरवीरसुद्धा मूर्छित झालेत असं म्हटलंय तुलसीदासांनी इथे. आणि संध्याकाळ झाल्यामुळे रावण आनंदित झाला. सर्व वानरवीर मूर्छित झालेलं बघून आता रणधुरंधर जांबुवंत धावून गेलेत. अस्वल जी होती त्यांच्यासोबत, ती पर्वत आणि वृक्ष घेऊन आव्हान करतायत रावणाला. पुन्हा रावणाला क्रोध आला आणि तो सर्व योद्ध्यांना पृथ्वीवर आपटू लागला. जांबुवंतानं आपल्या सैन्याचा इतका संहार झालेला बघून रागानं रावणाच्या छातीवर लाथ मारली. आणि त्या बलशाली जांबुवंताचा प्रहार झेलल्यामुळे रावण व्याकुळ होऊन रथावरून खाली पडलाय. आपल्या 20ही हातांनी वेगवेगळ्या अस्वलांना पकडून ठेवलं होतं त्यांनी. तुलसीदास रूपक देत आहेत, कमलनी बसे निसी मधुकरा, म्हणजे रात्रीच्या वेळी कमळांमध्ये भ्रमर अडकून पडले असावे तसे ते अस्वल रावणाच्या हातांमध्ये दिसत होते. तो मूर्छित झाल्याचं बघून पुन्हा रावणाला लाथ मारून जांबुवंत प्रभूंजवळ गेले. आणि रात्र झाल्याचं बघून सारथी रावणाला रथात घालून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. आपली मूर्छा जाताच ही सर्व वानरवीर, हे सर्व आणि अस्वलसुद्धा पुन्हा प्रभूंजवळ गेली रात्र झाल्यानंतर. आणि तिकडे राक्षस, रावण मूर्छित झाल्याचं बघून सर्व राक्षस भयभीत होऊन त्याच्या अवतीभोवती गोळा झालेत. पण तरीही तो मेलेला नव्हता. त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. आणि इकडे अशोक वाटिकेमध्ये जी आमची माऊली प्रभूंची वाट बघत बसली आहे, तिच्यापर्यंत ही बातमी कशी आली, काय आली आणि पुढे काय घडलं, हे आता सांगतायत तुलसीदास आम्हाला. फार सुंदर भाग आहे हा. त्रिजटा आणि सीतामाता यांच्यातला संवाद, त्यांच्यामधलं एक अननुभूत असं प्रेम, ह्याचं दर्शन आम्हाला इथे पुन्हा घडतं. म्हणताय तुलसीदास,
तेहि निसी सीता पहि जाई, त्रिजटा कही सब कथा सुनाई। सिर भुज बाढ़ी सुनत रिपुकेरी, सीता उर भई त्रास घनेरी। मुख मलिन उपजी मन चिंता, त्रिजटासन बोली तब सीता। होई ही कहा कहसी किन माता, केहि विधि मरी ही विश्व दुख दाता। रघुपति सर सिर कटे हुन मरई, विधि विपरीत चरित सब करई। मोर अभाग्य जियावत ओहि, जेहि हूँ हरि पद कमल बिछोहि। जेहि कृत कपट कनक मृग झूठा, अजहु सो दैव मोहि पर रूठा। जेहि विधि मोहि दुख दुसह सहाये, लक्ष्मण कहूँ कटु बचन कहाये। रघुपति बिरह सबिष सर भारी, तकी तकी मारी बार बहु मारी। ऐसे हूँ दुख जो राख मम प्राणा, सोई विधि ताहि जियावन आना। बहुविधि कर बिलाप जानकी, करी करी सुरति कृपा निधान की। कह त्रिजटा सुनु राजकुमारी, उरसर लागत मरई सुरारी। प्रभुताते उरहतई न तेहि, एहि के हृदय बसती भयदेही। त्याच रात्री त्रिजटा मातेनं येऊन सीता मातेजवळ सर्व वृत्तांत सांगितला. शत्रूची शिरं आणि हात पुन्हा वाढतायत हे ऐकून सीतेला फार भीती वाटली. उदास झाली आमची माता, चिंता वाटू लागली मनामध्ये. तेव्हा म्हणतीये त्रिजटेला की हे माता, आता काय होणार आहे ते तू मला सांगत का नाहीस? संपूर्ण विश्वाला दुःख देणारा हा रावण मरणार तरी कसा? केही विधी मरी ही विश्व दुःख दाता. रघुनाथांच्या बाणांनी शिर तुटल्यानंतरही तो मरत नाही. विधाता का बरं सर्व काही उलटं करतोय? खरोखर माझं दुर्भाग्यच रावणाला जिवंत करतंय, ज्या दुर्भाग्यानं मला भगवंतांच्या चरणकमलांपासून विलग केलं. ज्या दुर्भाग्यानं कपटानं खोटा सुवर्ण मृग बनवला, तेच दैव आता पुन्हा माझ्यावर रुसलंय. त्या विधात्यानं दुस्सह दुःख वरचेवर मला सहन करायला लावलं. लक्ष्मण कहू कटू बचन कहाय, लक्ष्मणाला माझ्याकडून अपशब्द बोलायला लावले. ज्या विधात्यानं रघुनाथांच्या विरहरूपी विषारी बाणांनी नेम धरून अनेक वेळा मला घायाळ केलं आणि घायाळ करतोय, आणि अशा दुःखात सुद्धा जो माझे प्राण वाचवतोय, तोच विधाता, तेच माझं दुर्भाग्य त्या रावणाला जिवंत ठेवतंय, दुसरं काही नाही. असा विलाप जानकी माता करतीये. करी करी सुरती कृपा निधान की. वरचेवर कृपा निधान श्रीरामांचं स्मरण करत करत अशा रीतीनं जानकी विलाप करू लागली. आणि त्रिजटा म्हणतीये, काय समजावलंय पहा त्रिजटा मातेनं, काय भावना आहे, काय शुद्ध भाव आहे, काय समज आहे, काय ज्ञान आहे त्रिजटेचं, हे लक्षात येतं यावरून. म्हणतीये, हे राजकुमारी ऐक, देवांचा शत्रू रावण हा हृदयात बाण लागताच मरून जाईल. पण का मारत नाहीयेत माहीत आहे का तुला? श्रीराम रावणाच्या हृदयात बाण का मारत नाहीयेत? प्रभु ताते उरहतई न तेही, एही के हृदय बसती बैदेही. बाप रे, काय लिहिलंय तुलसीदासांनी. म्हणजे
आणि प्रभूंच्या प्रेमाचं प्रतीक आहे हे. प्रभूंच्या आपल्या पत्नीच्या जानकीच्या तिच्याबद्दलच्या ज्या भावना प्रभूंच्या ह्या एका वाक्यातून व्यक्त होतात, त्यावरून आम्हाला प्रभू प्रेम काय असतं शिकवतात. प्रेम म्हणजे आपल्या प्रेमास्पदाला यत्किंचितही त्रास होणार नाही याची पुरेपूर खात्री करणं आणि त्यानुसार वागणं म्हणजे प्रेम असतं. केवळ भावना आहे आणि ते कृतीत व्यक्त झालं नाही तर ते प्रेम नव्हे. त्यामुळे इथे म्हणतायत, इथे त्रिजटा सांगतेय की प्रभू त्याच्या रावणाच्या हृदयावर बाण यासाठी मारत नाहीयेत कारण त्या रावणाच्या हृदयात तू आहेस. चुकीच्या भावनेनं का असेना, रावणाच्या हृदयामध्ये तो तुझं स्मरण करतोय. त्यामुळे हा विचार करून प्रभू थांबलेत वैदेही. एही के हृदय बस जानकी, जानकी उर मम बास है, मम उदर भुवन अनेक लागत, बान सब कर नास है. एही के हृदय बस जानकी, जानकी उर मम बास है, मम उदर भुवन अनेक लागत, बान सब कर नास है. सुनी बचन हर्ष विषाद मन अति, देखी पुनि त्रिजटा कहा, अब मरी ही रिपु एही विधि सुनही, सुंदरी सजही संशय महा. खरंच आई आहे त्रिजटा सीतेची तिथं अशोक वाटिकेमध्ये. कोण आपल्या म्हणजे एका शत्रू पक्षातल्या स्त्रीला असं कोण समजावेल आईशिवाय. त्यामुळे म्हणतीये की अगं प्रभू हाच विचार करून थांबलेत की या रावणाच्या हृदयात माझ्या जानकीचा निवास आहे आणि जानकीच्या हृदयात माझा निवास आहे. एही के हृदय बस जानकी, जानकी उर मम बास आहे. जानकीच्या हृदयात माझा वास आहे आणि तसंच माझ्या उदरामध्ये अनेक भुवनं आहेत. सर्व त्रिलोकातली भुवनं माझ्या उदरात आहेत. त्यामुळे रावणाच्या हृदयाला बाण लागला, तो बाण जानकीला लागेल. जानकीला लागला की तो पुन्हा मलाच लागेल आणि मला लागला तर त्या सर्व भुवनांचा नाश होईल. काय म्हणजे स्पीचलेस, याच्यावर काही बोलूच शकत नाही असं हे लिहिलं आहे तुलसीदासांनी. त्यामध्ये प्रेम आहे, त्यामध्ये आपण कोण आहोत हे प्रभूंनी सांगितलं आहे, त्यामध्ये त्या दोघांच्या एकरूपत्वाचं दर्शन आहे, त्यामध्ये त्रिजटा मातेच्या प्रेमाचं दर्शन आहे असं म्हटलं जातं बरं का. असा उल्लेख आहे काही पुराणांमधून, काही ग्रंथांमधून. ही त्रिजटा द्वापारात तिला कुणाचा जन्म दिला माहीत आहे का प्रभूंनी? हीच त्रिजटा द्वापारामध्ये प्रभूंची अत्यंत प्रिय बहीण सुभद्रा म्हणून जन्माला आली असं म्हटलं जातं. किती साहजिक आहे नाही का. प्रभूंचा जो प्राण त्या जानकी मातेचं असं रक्षण केलंय त्रिजटेनं त्या अशोक वाटिकेमध्ये की तिला तशी उत्तम गती मिळणं, अर्जुनासारखा पती मिळणं, या सर्व गोष्टी प्रभूंनी ठरवलेल्या होत्या असं वाटतं. काही ग्रंथांमधून याचं खूप सुंदर वर्णन आहे, खूप क्वचित ठिकाणी आहे, पण इथे त्रिजटेबद्दल इतकं सुंदर लिहिलं आहे तुलसीदासांनी की त्यावरून ते आठवलं आणि सांगावं वाटलं. आता पुढे म्हणतीये त्रिजटा, म्हणजे हे ऐकून सीतेच्या मनाला अत्यंत हर्षही झाला आणि विषादही झाला म्हटलंय. सुनी बचन हर्ष विषाद मन. बरं का, म्हणजे आपल्यावरचं प्रभूंचं प्रेम ऐकून सीतामातेला खूप आनंद झाला आणि ॲट द सेम टाईम की त्यामुळे तो मरत नाही आहे हे ऐकून तिला पुन्हा विषाद झाला.
आणि त्यावर त्रिजटा पुन्हा म्हणतीये, हे सुंदरी, तुझा सर्व हा महासंशय जो आहे तो सोडून दे आणि ऐकून घे कसा शत्रू मरेल ते मी सांगते. काय सांगितलं त्रिजटेनं? काटत सिर होई बिकल, छुटी जाई तव ध्यान, तब रावण ही हृदय महू, मरिहि राम सुजान. काय खरंच, आपली शिरं अशी वरचे वर तुटल्यामुळे जेव्हा रावण व्याकुळ होईल आणि त्याच्या हृदयामधलं तुझं ध्यान सुटेल, तेव्हा अंतर्यामी श्रीराम रावणाच्या हृदयावर बाण मारतील. असं त्रिजटेनं सीतामातेला समजावलं. अस कही बहुत भांति समुझाई, पुनि त्रिजटा निज भवन सिधाई, राम सुभाव सुमिरि बैदेही, उपजी बिरह बिथा अति तेही. अशा रीतीनं समजावून ही त्रिजटा आपल्या घरी निघून गेली आणि श्रीरामांच्या स्वभावाचं असं हे स्मरण घडल्यामुळे, त्यांच्या प्रेमाचं स्मरण घडल्यामुळे आमच्या मातेला अत्यंत विरह पीडा सुरू झाली. म्हणतीये, निसिहि ससिहि निंदती बहुभाती, जुग सम भई सिराती नराती, करती बिलाप मन ही मन भारी, राम बिरह जानकी दुखारी, जब अति भयउ बिरह उरदाहु, फरके उबाव नयन अरुबाहु, सगुन बिचारी धरी मन धीरा, अब मिली हहि कृपाल रघुबीरा. त्या विरह वेदनेमध्ये रात्रीला आणि चंद्राला दोष देऊ लागली आहे माता आणि म्हणतीये, युगाप्रमाणे मोठी झाली आहे ही रात्र, जाता जात नाही आहे. आणि श्रीरामांच्या विरहानं दुःखी होऊन मनामध्ये विलाप करते माता. जेव्हा त्या विरह व्यथेमुळे हृदयात अत्यंत दाह होऊ लागला, त्याच वेळी एक गोष्ट घडली, ती म्हणजे मातेचा डावा डोळा आणि डावा बाहू स्फुरू लागला. हा शुभ शकून लक्षात येऊन तिनं धीर धरला की अब मिली हही कृपाल रघुबीरा, आता मात्र माझे कृपा निधान श्रीराम निश्चित मला भेटतील. हे झाल्यानंतर इकडे पुन्हा युद्धभूमीवर दुसऱ्या दिवशी सकाळी रावण मूर्छेतून जागा झाल्यानंतर काय घडलं, पुढे कसं युद्ध घडलं आणि शेवटी कशा प्रकारे श्रीरामांनी ह्या दुष्ट रावणाचा अंत केला, हा कथाभाग पुढच्या भागामध्ये तुलसीदास सांगतील. तो आपण पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.